परभणी जिले के तालुका पाथरी में आज युवाओं का गुस्सा सड़कों पर दिखाई दिया। केंद्र सरकार की शिक्षा नीति और नीट परीक्षा से जुड़े विवादों को लेकर युवा कांग्रेस ने एक विशाल विरोध मार्च निकालकर सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। हजारों छात्र छात्राओं और युवाओं की मौजूदगी ने यह संदेश दिया कि शिक्षा और युवाओं के भविष्य से जुड़े मुद्दों पर उनकी आवाज को नजरअंदाज नहीं किया जा सकता। यह महामोर्चा पाथरी के चौक बाजार से शुरू होकर तहसील कार्यालय तक पहुंचा। पूरे रास्ते प्रदर्शनकारियों ने केंद्र सरकार के खिलाफ नारे लगाए और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता तथा जवाबदेही की मांग की। इसके बाद आंदोलनकारियों ने तहसीलदार को ज्ञापन सौंपकर अपनी मांगें प्रशासन के सामने रखीं। इस आंदोलन में युवा नेता आकेफ खान की भूमिका बेहद सक्रिय रही। उन्होंने बड़ी संख्या में युवाओं और विद्यार्थियों को संगठित कर लोकतांत्रिक तरीके से अपनी आवाज बुलंद की। आकेफ खान ने कहा कि देश के युवाओं का भविष्य किसी भी राजनीति से बड़ा है और विद्यार्थियों के साथ न्याय होने तक संघर्ष जारी रहेगा। उनके नेतृत्व की कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों ने भी सराहना की। इस मौके पर कांग्रेस जिला अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी, नागसेन भेरजे, जुनैद खान दुर्रानी, तारेख दुर्रानी, सलमान शेख, वैजनाथ महिपाल, शहर अध्यक्ष दादाराव गवारे, पार्टी पदाधिकारी, नगर सेवक, बड़ी संख्या में छात्र और युवा इस आंदोलन में शामिल हुए। प्रदर्शन के दौरान वक्ताओं ने कहा कि परीक्षा प्रणाली पर उठे सवालों ने लाखों विद्यार्थियों और उनके परिवारों की चिंता बढ़ा दी है। उन्होंने मांग की कि पूरे मामले की निष्पक्ष जांच हो। यदि किसी स्तर पर अनियमितता हुई है तो जिम्मेदार लोगों पर सख्त कानूनी कार्रवाई की जाए और भविष्य में ऐसी घटनाएं दोबारा न हों, इसके लिए ठोस सुधार किए जाएं। वक्ताओं ने उन विद्यार्थियों को भी श्रद्धांजलि अर्पित की जिन्होंने कठिन परिस्थितियों में अपनी जान गंवाई। उन्होंने कहा कि उन सभी छात्रों को सच्ची श्रद्धांजलि तभी होगी जब हर पीड़ित को न्याय मिलेगा, दोषियों के खिलाफ निष्पक्ष कार्रवाई होगी और देश की परीक्षा व्यवस्था पर विद्यार्थियों का विश्वास फिर से कायम होगा। फिलहाल पाथरी में युवा कांग्रेस का यह आंदोलन चर्चा का विषय बना हुआ है। अब सबकी नजर इस बात पर है कि प्रशासन और केंद्र सरकार इन मांगों पर क्या कदम उठाते हैं। कैमरामैन के साथ मैं हूं मुना कुरैशी, लोक पुकार न्यूज। लोकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आज या प्रकारे नीटचे पेपर लीक केले जात आहेत। आज या प्रकारे हे नीटचे पेपर लीक केले जात आहेत। 21 विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहे। सरकारला या विषयावर बोलायची त्यांना काय वाटत नाही। आज हा धर्मेंद्र प्रधानचा जे राजीनामा आहे तेच खरी श्रद्धांजली आज या विद्यार्थ्यांना असणार आहे। आज सगळ्या युवा पिढीमध्ये, युवकांमध्ये आणि लोकांमध्ये त्यांच्या युवकांच्या भविष्यासाठी आज ते सगळे रस्त्यावरचे आलेले आहेत आणि मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आज मी या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी आकेफ भाई व त्यांचे तरुण सहकारी ज्या मोठ्या संख्येने आपण इथे जमलात आणि या सरकारविरुद्ध आक्रोश जो रस्त्यावर मांडला, निश्चितच युवकांना जोग आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये जळणाऱ्या आक्रोशाला तुम्ही जागा करून दिली। माझं या सरकारला सांगणं आहे की चोरांची, लुटेऱ्यांची सरकार आम्ही चालू देणार नाहीत। या देशामध्ये नीटचा पेपर, नीटच्या परीक्षेमध्ये असो, तलाठी परीक्षा असो, टीईटी पेपर असो, प्रत्येक ठिकाणी पेपर लीक व्हायली ही सरकार चोरांची, डाकूंची ही संसदेने करून टाकलेली आहे। या लोकांना जा विचारसाठी आज तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जमली। त्या तरुणाईचं मी करावं थोडं कौतुक कमी आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा होणार नाही निश्चितच आम्ही स्वस्थ बसणार नाही। धर्मेंद्र प्रधान राजीनामा झाल्याशिवाय त्या ग्रुप विचारधारा भेटणार नाही। त्यामुळे आमचं प्रशासनाला सांगणं आहे की आपण भारताच्या संविधानात एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पाथरी शहरामध्ये आकेफ खान दुर्रानी यांच्या नेतृत्वामध्ये पाथरी शहरातील आणि ग्रामीण भागातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये जे काही सोनम वांगचुक यांचं आंदोलन दाबण्यात आलं त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि ज्या 22 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेमुळे आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे आलात। आपणा सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि ही लढाई जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला चालू ठेवायची आहे।
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही? तर हे सरकार मगरूर आहे. हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे. विद्यार्थी आपल्या न्यायासाठी मागच्या 30-31 दिवसापासून लढत आहेत, तरी या सरकारला कुणाची पर्वा नाही. भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि भारतात सगळ्यात जास्त तरुण आहेत आणि तरुण आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. काय मागण्या आहेत? आमची मागणी हेच आहे की ज्या प्रकारे आज नीटचे पेपर लीक होत आहेत, आज 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे, तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्हाला पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांना पाहिजे. त्यासाठी आजचा आमचा आंदोलन होता आणि आमचा पाठिंबा आहे अभिजित दिपके साहेबाला आणि सोनम वांगचुक. 20 ते 25 दिवसापासून हे आंदोलन दिल्लीमध्ये हो. सुरू होतं. त्यावर लाठीचार्ज देखील झाला. परंतु सरकारकडून अधिकृत यावर भाष्य केलं गेलं नाही. काल रात्री मोदींनी या विषयामधील कोणालाही सोडणार नाही असा व्हिडिओ जारी केला. खरं तर हे अत्यंत दुःखद बातमी आहे की 25 दिवस झाले आतापर्यंत काही सरकारचे यामध्ये सरकारने यावर काही बोललं नाही. आणि जे त्यांच्या शिष्टमंडळ असतं ते सुद्धा त्यांनी काही आतापर्यंत पाठवलेलं नाही. आणि 25 दिवसानंतर जे आज मोदी साहेबांनी रात्री जे एक व्हिडिओ ट्विट केलं, तर हे आम्हाला विद्यार्थ्यांना मान्य नाही की 25 दिवस झाल्यानंतर आणि 25 दिवस मध्ये जे राजीनामा जे झाला पाहिजे होता ते आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. आणि धर्मेंद्र प्रधानचा जे राजीनामा आहे तेच खरी श्रद्धांजली असणार. विरोधी पक्ष सुद्धा या विषयावर जास्त ऍक्टिव्ह नाही असं दिसते. फक्त विद्यार्थी नेतृत्व नसताना सुद्धा विद्यार्थी मैदानात उतरतात. हो, विरोधी पक्षांनी सुद्धा उतरलं पाहिजे असं वाटत नाही? उतरलं पाहिजे. आणि खरं तर इंडिया आघाडीचे सगळे नेते मंडळी ते उतरलेले आहेत. अखिलेश यादव असो, राहुल गांधीजी असो, सगळे इंडिया राज्याच्या पातळीवर जर आपण विचार केला तर कुठेतरी इंडिया आघाडी गायब दिसते महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं. हो, आता कुठं गायब दिसतीये? परवा दिवशीच उद्धव साहेब ठाकरेंचा मुंबईमध्ये आंदोलन झालं. हर्षवर्धन सपकाळांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं. त्यांनी विरोध केला त्याचा, त्यांनी भेट दिली. आता 2-3 दिवसानंतर परभणीला पण याचं आंदोलन होणार आहे इंडिया आघाडीच्या वतीनं. तर नंतर याचं दुप्पट मोठा मोर्चा आम्ही परभणीला काढू.